यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील गाजलेली मॉडर्न पब्लिक CBSE स्कूलचे आज थाटामध्ये सामन्याचे उद्घाटन झाले। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या हस्ते आज वार्षिक सामना खेळाचे उद्घाटन झाले। या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा सभामंडप उभारण्यात आलेला होता आणि सर्व पालकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेले होते। यावेळी मंचकावर सखाराम मुळे यांच्यासोबत डॉक्टर यादव राऊत आणि सौ देवसरकर मॅडम आणि अनेक पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते। यावेळी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे आणि डॉक्टर राऊत यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना स्फूर्ती येण्यासाठी मार्गदर्शन केले। तर आता आपण पाहूया त्यांच्या भाषणातील काही भाग। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड। स्पोर्ट्स कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी SDO साहेब, आदरणीय मंच, या मॉडर्न पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापिका मॅडम, प्रिन्सिपल ऑफ मॉडर्न पब्लिक स्कूल, हे मला असं सांगायचं आहे की हे संस्था यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी सामाजिक संस्था 76 पासून मी चालवतो। 1976 पासून सगळं कन्स्ट्रक्शन, सगळे जे कोर्सेस आणणं सर्व आम्ही केलेले आहे। आणि आज मला आनंदाने सांगावंसं वाटतं की तुम्ही मॉडर्न पब्लिक स्कूल हे शेंडेफळ संस्थेचं शेंडेफळमध्ये शेवटचं मूल ते अतिशय मॉडर्न आहे। आणि मी असं सांगू शकतो, आम्ही तळागाळातून अतिशय वाईट परिस्थितीतून काम केलेलं आहे। पूर्ण जिल्हाभर आम्ही बऱ्याच संस्था काढलेल्या आहेत, पण हे मॉडर्न पब्लिक स्कूल आणि गावंडे कॉलेज यांना आज A ग्रेड मिळालेलं आहे। त्याच प्रतीने मॉडर्न पब्लिक स्कूल हे डेव्हलप झालेलं आहे। हे आमच्या शिवपेचातील मानाचा तुरा आहे। अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे आणि मॉडर्न पब्लिक स्कूलचे मॅनेजमेंट, स्टाफ, स्टुडंट्स यांना मी असा निरोप देऊ शकतो, यू शुड बी नंबर 1 इन युअर प्रोफेशन। नंबर 1 असलं पाहिजे, कुठलेही प्रोफेशन असो। शैक्षणिक संस्था असो, नंबर 1 असली पाहिजे। शेती केली, नंबर 1 असलं पाहिजे। वकिली केली, नंबर 1 असलं पाहिजे। म्हणून मी तुम्हाला नंबर 1 व्हा, आणि तुम्ही ऑलरेडी नंबर 1 झालेले आहेत। मी सर्व स्टाफचं, मॅनेजमेंटचं आणि विद्यार्थ्यांचं, पालकांचं त्यांचं अभिनंदन करतो। आणि हे पाहता हे मॉडर्न पब्लिक स्कूल सगळ्या जिल्ह्यामध्ये नंबर 1 आहे, हे मला आनंदाने सांगावंसं वाटतं। आपल्याला शुभेच्छा देतो। 2 शब्द संपवतो। जय हिंद।